हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनप्लग. सो आजचा एकदम शॉकिंग एपिसोड होता की म्हणजे कळलंच नाही, एक्सपेक्ट केलं नव्हतं की असं काही होईल वगैरे. कारण सगळेजण हाच विचार करत होते की आज भाऊच्या दग्याचं शूटिंग चालू असेल तर उद्या आपल्याला काही जसं इव्हिक्शनच्या न्यूज येतील तेव्हा कोणी इव्हिक्ट झालं वगैरे. आणि आजच हे सगळं असं झालं, त्यामुळे अजून शॉकमध्ये आहोत. कारण वाटलं नव्हतं की दिव्याबद्दल असं सगळं होईल. कारण मी नेहमीच म्हणायचे की तिचे मुद्दे मांडण्याची जी पद्धत वगैरे आहे ती फार छान होती. म्हणजे छान प्रकारे ती मुद्दे मांडायची आणि एक्सप्लेन करायची वगैरे, स्टँड वगैरे घ्यायची. आणि आणि तिचं कसं रुचिता आणि अनुशीसारखं नव्हतंच की कुठेही काही बोलायचं वगैरे. सॉर्टेड वाटलेली मला. पण असं जे सगळं होतं, एक तर ती धमकी नव्हती द्यायला पाहिजे होती आणि धमकी दिल्यानंतर सॉरी बोलायला पाहिजे होतं. म्हणजे इवन बिग बॉससुद्धा त्यांनी पण तिला संधी दिली होती, तर एक सॉरीनी सगळा मॅटर सॉल्व झाला असता. राकेश पण समजावत होता तिला, पण तिने ऐकलंच नाही कोणाचं. आणि मग तिला ऑफकोर्स जे रूल्स आहेत ते तर फॉलो करावेच तर लागणार. आणि हा मोठा रूल होता ना, मग तिने उल्लंघन केलं त्याचं, तर मग तिला तर बाहेर जावंच लागणार. सो पण नाही आवडलं ती गेलेली बाहेर, कारण ती ना डिझर्व करत होती ॲटलिस्ट. म्हणजे मला तरी असंच वाटत होतं की ती टॉप 5मध्ये तिने असायला हवं होतं. सो बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय झालं ते. तर स्टार्टिंगपासून यावेळेचं बिग बॉसचं तर खरं कळतच नाही आहे, सिरियसनेसच नाही आहे ना कंटेस्टंटमध्ये ना बिग बॉसमध्ये. म्हणजे ॲक्च्युली खरं ते जेल वगैरे आणायला पाहिजे. या लोकांना पनिशमेंट एकदम स्ट्रिक्टली, डिसिप्लिन अँड ऑल, ईच अँड एव्हरीथिंग सगळं व्यवस्थित करायला पाहिजे. इतकं त्यांना असं फ्रीली सोडलं आहे ना, म्हणजे कोणीही काही करतं आहे, सिरियसली घेत नाही आहे. म्हणजे आज तो त्यांचा जोडीचा टास्क चालू आहे, कोणच जोडीमध्ये नाही आहे. तिथे राकेश आतमध्ये झोपला आहे, तिथे अनुश्री बाहेर बसली आहे, तिथे ओमकार वॉशरूममध्ये आहे, तो विशाल जिममध्ये आहे, रोशन वेगळा आहे, त्याचा जोडीदार वेगळा आहे, प्राजक्ता कुठेतरी दुसरीकडे बसली आहे. म्हणजे कोणाचं काही ताळमेळच नाही आहे. आणि मग इथे बिग बॉस ओरडत आहेत, अनुश्रीला सांगताय बंधनात राहा, तन्वीला सांगतायत, रुचिताला सांगतायत. म्हणजे कंटिन्यूस त्यांचं सांगणंच चालू आहे आणि कोणीच ऐकायला तयार नाही आहे. म्हणजे रूल्स इतके ब्रेक होत आहेत आणि तरी काही सिरियस ॲक्शन घेतली जात नाही आहे. भाऊच्या धक्क्यावर या लोकांना काही बोललं जात नाही आहे. सरळ होस्टच म्हणतो आहे की मी आता कोणाला काय बोलणार नाही. शनिवारचा दिवस, लोक सगळ्यांचे एक्सपेक्टेशन्स असतात. आठवड्याभरामध्ये काय झालं त्याचा सगळा निकाल लागण्याचा तो दिवस असतो. तर तिथे तुम्ही लोकांची लेफ्ट राईट घ्यायला हवी, त्यांना सुनवायला पाहिजे. पण हे काही होतच नाही आहे. चला बघूया आपण. नंतर मग ते सागरला विचारलं की कोणी रूल्स तोडले आणि वगैरे. सागरचा तर गेम कळतच नाही आहे. म्हणजे तो त्याच्या हिशोबाने, म्हणतात ना वजन तिथे भजन तशातली गत चालले. त्याला ह्याही लोकांनी निवडून दिलं, म्हणजे कॅप्टन्सीसाठी मदत वगैरे केली, तर तो त्या रुचिताची, अनुश्रीची आणि विशालची या लोकांचा फेवर करतो आहे. तर तो सर्व ओमकारचं त्यांनी नाव घेतलं. तर सगळ्यांना वाटते की ओमकार कसा वीक आहे, तर तो या आठवड्यातनं जाऊ पण शकतो. तो त्याचंच नाव घेत असतो. तो ओमकार त्यांनी रूल तोडले. अरे भाई, रूल तर ओमकार बोलला, पण रूल तर सगळ्यांनी तोडले. रोशन पण नव्हता बंधनामध्ये, तर तो त्याचंच नाव घेत होता. आणि नंतर मग तर ह्या लोकांचं बिग बॉस बोलत आहेत, इथे तन्वीचं काहीतरी वेगळंच चालू आहे. तर तन्वी, बिग बॉस तिलाही बोलले की तन्वी, इम्पॉर्टंट काय आहे, मी तुमच्या लोकांशी बोलतो आहे तर तुमचं लक्षच नाही आहे. आणि मग तन्वीबाई चालू झाली. ती गेम चांगला खेळते, पण तिचा पण लाऊडनेस बाबा भरपूर असतो की आत्ताच हे लोक मला ओरडायला लागले, त्यामुळे मी काम करत होती आणि ते सगळं. त्याच्यानंतर मग सगळेजण ओमकारलाच, म्हणजे ते अनुश्री पण ओमकारचंच नाव घेते, तर हां तुझ्यामुळे झालं. सागर पण त्याचं नाव घेतो आहे, हां तुझ्यामुळे झालं. आणि मग नंतर बिग बॉसनी सांगितलं ह्यांना की मी आता तुम्हाला संधी दिली, सूचना दिल्या, तरी तुम्ही कोणीच ऐकत नाही आहे. तर त्यामुळे मी आता निर्णय घेतो आहे की या आठवड्यामध्ये एकापेक्षा जास्त लोक घराबाहेर जातील. मे बी 2 असतील, 3 असतील, 5 असतील. सो म्हणे हलक्यात घेऊ नका, महागात पडेल. भाई, तिथे जेव्हा सगळं चालू असतं आठवडाभर, तेव्हा घ्या ना ॲक्शन. ॲट द एंड ऑफ द वीक, म्हणजे आता फ्रायडे, तुम्ही तेव्हा बोलताय की हलक्यात घेऊ नका, महागात पडेल. अरे भाई बिग बॉस, काय चाललं आहे तुमचं. तर नंतर मग त्यांनी सांगितलं हा जोडीचा टास्क होता
की गंमत होईल, समीकरणं बदलतील, पण असं काही झालंच नाही. ते बरोबर आहे, अगदी बरोबर बोलत होते बिग बॉस. तर कोणी झोपा काढतंय, म्हणजे कोणाला नॉमिनेशनची भीतीच नाही आहे, म्हणजे असं कोणाला काही पडलेलंच नाही आहे. सगळ्यांनी एकदम हलक्यात घेतलेलं आहे. म्हणजे एकच नाही, भरपूर. आणि हा एक सेंटेन्स बिग बॉसने छान वापरला आहे, पिकनिक करत आहेत. सिरियसली काही जण पिकनिकच करायला आले. काय बोलायचं. मग त्यांनी तो जोडीचा टास्क रद्द केला. तर म्हणे हे सगळं चाललंय, तर शिक्षा म्हणून त्यांनी तो जोडीचा टास्क रद्द केला. तर मग त्यांनी नंतर बोलले की नियमभंग करणे, पिकनिकला आले आहेत. मग त्यांनी दुसरा नवीन टास्क आणला की जे नियमभंग केलेले आहेत आणि ज्यांना असं वाटतं हे लोक पिकनिकला आलेत, घरात राहण्याच्या लायकीचे नाही आहेत, तर अशा 2 सदस्यांवरती तुम्हाला रेड अशी फुल्ली मारायची अशी फेसवरती. आणि मग त्याच्यानं पहिला सागरला बोलवलं. सागरला स्वस्त माणूस ओमकारचं नाव घेतलं की ओमकार ऐकत नाही आहे, रूल तोडत नाही आहे. तो ओमकार बोलला की बाकीचे पण रूल तोडतातच ना, मीच एकटा नाही आहे. नंतर दुसरं तन्वीचं नाव घेतलं की हिला काही बोललं की हिचा इगो दुखावला जातो वगैरे. नंतर तन्वी चालू झाली की हा बायस कॅप्टन आहे, त्याच्या हिशोबाने तो करतो, सगळ्यांना बोलत नाही आहे, फक्त मलाच बोलतो. अनुश्री तिथे काम करत नाही, तिला काय बोलत नाही आणि मला बोलतो असं. नंतर मग दीपाली आली. दीपालीने रुचिताचं नाव घेतलं आणि मग ते बाई रुचिता, अरे बापरे तिचं तोंड. ती आली ना स्क्रीनवरती, अक्षरशः तो कर्कशपणा, डिसरिस्पेक्ट, कसं बोलत होती ती दीपालीला. तोंड गप्प कर आणि काय काय बोलत होती. अरे म्हणजे ते ऐकवत पण नव्हतं. नंतर आणि तिला असं बोलते की मी तुझं आयुष्य बरबाद करणार. हे काय आहे फालतूगिरी. आणि नंतर मग तिला कळलं, हे कालही ती बोलली होती, मी तुझं आयुष्य बरबाद करणार. नंतर तिला कळलं मी कुठेतरी रॉंग जाते. नंतर मग ती करेक्ट करते की बिग बॉसच्या घरात असेपर्यंत. बापरे बापरे, कठीण आहे. आणि मग त्या लोकांची भांडणं झाली. मग दीपाली पण बोलायला लागली. दीपालीचे मुद्दे पण व्यवस्थित असतात आणि ती छानपैकी तिचे मांडतेही मुद्दे. तर मग ती भांडणं चालू झाली. नंतर मग तिने आयुषचं नाव घेतलं. आयुषचं की बाबा हा कॅप्टन होता तरी दिसला नाही वगैरे, आजारी होता ते ठीक आहे, पण तो खेळू नाही शकला वगैरे. नंतर तो मला की मी खेळलो आहे, पण ते पण बरोबर आहे की आता मला बरं नाही आहे वगैरे ते. नंतर विशालला बोलवलं. विशालनी मग राकेशच्या, म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्या होत्या रेड कलरच्या फुल्ली मारायच्या होत्या. विशालनी राकेशचं नाव घेतलं की ह्याला एक्सपिरियन्स आहे, पण हा वॉकआउट करतो आणि टेकन फॉर ग्रँटेड घेतो. समटाईम्स दिसतं ते राकेशचं, सो दॅट इज ओके. आणि त्यांनी करणचं नाव घेतलं. तो कसा विशालचं एक आहे ना, बिग बॉस खेळून आला ना, त्यामुळे त्याला एकदम बरोबर कळतं सगळ्यांचे वीक पॉईंट्स. करणचं त्यांनी नाव घेतलं की पुढे येऊन खेळत नाही तो. आणि म्हणजे आता पण म्हणे कॅप्टन्सीचा टास्क झाला तर त्यांनी माझं नाव घ्यायला हवं होतं वगैरे. तो म्हणाला, करण म्हणतो की मी एक्सप्लोअर करतोय, डिकोड करतोय. भाई 1 महिना व्हायला आला आहे, अजून तो एक्सप्लोअरच करतोय आणि डिकोडच करतोय. गेम कधी खेळणार. विशाल बोला त्याला जरा फास्ट कर. ग्रेट. नंतर रोशनला बोलवलं. रोशननी ओमकारचं नाव घेतलं आणि मग चालू झाले की तू रूल्स तोडतोयस वगैरे आणि भांडायला लागला. रोशनचं मला इथे कळलं नाही, त्याला कळत नाही आहे गेम कुठे नक्की काय पॉईंट बोलायचा. तर तो बोलला की ओमकारला बोला की तू रूल्स वगैरे तोडतो. तर ओमकार बोलतो तूही रूल तोडला, म्हणजे जेव्हा बंधनात होते तेच म्हणत होता. तर म्हणे हां मी बिग बॉसला सांगितलं. मी बिग बॉसला सांगितलं, तू बिग बॉसने ऐकलं का, काय बोलले बिग बॉस तुला. तर म्हणे ऐक ना असा बोलायला लागला. ऐकायलाच तयार नाही रोशन आपला चालू भांडतोय आणि तो म्हणतो अरे ऐक तू माझं, आणि तो त्याच्या जवळ गेला तर हा लगेच शर्ट काढलं यांनी. अरे बापरे, एवढं काय नको तिथे ॲग्रेशन उगीचच. जेव्हा रुचिता हे सगळं करत असते तेव्हा तुम्हाला नाही होत, तुम्ही तिच्याच टीममध्ये असताना तिला तुम्ही आवरता येत नाही, तिला तुम्ही काहीच बोलत नाही, तेव्हा अगदी गप्प असता.
तेव्हा काहीच बोलत नाही. आणि इथे शर्ट बिट काढतोय, माईक बीक काढून फेकून दिला. भाई का, कशाला एवढं ॲग्रेशन. आणि नंतर मग सगळे म्हणाले माईक घाल माईक घाल, तेव्हा बाबा माईक घालतोय. आणि नंतर मग ओमकारने पर्पजलीच केलं, त्याचा शर्ट थोडासा उडवला, खाली पडलेला तो. मग हा त्याच्यावरही भडकतोय, तू माझा शर्ट का उडवला. आणि शर्ट उचलून दिला त्याला. तो असं कसं, आणि बघून घेईन तुला टास्कमध्ये. म्हणजे काय तुम्ही टास्कमध्येच दाखवणार का, जिथे तुम्हाला मुद्दे मांडायचे. हे काय तोच फक्त बोलत होता, तू माझं ऐक, तू माझं ऐक. हा ऐकायलाच तयार नाही का. मला नाही, फ्रँकली स्पीकिंग रोशनचा गेम पण नाही आवडत आहे. त्याला जिथे बोलायचं ना तिथे तो बोलतच नाही आहे. आणि नको तिथे तो उगीच तो मॅटर स्ट्रेच करतोय, माहिती नाही. नंतर मग शर्टवरनं ते सगळं झालंच आहे. नंतर त्यांनी तन्वीचं नाव घेतलं की तन्वीला बोलवलं. आणि मग तन्वीने सागरचं नाव घेतलं. आणि कीच म्हणजे तेच बायसगिरी करतोय. आणि सेकंड नाव दिव्याचं घेतलं. आणि आता येणार आहे टर्निंग पॉईंट. गेममध्ये दिसत नाही आहे, भरकटल्यासारखी वाटते, गेम इम्प्रूव्ह होत नाही आहे. म्हणजे दुसऱ्यांना सांगते हे करा ते करा आणि स्वतः काही करत नाही आहे. बाहेरचे टॉपिक्स असतात ते नेहमी बघा ते भाषण देत असते. आणि म्हणजे अजून गेम मी म्हटलं तसं दुसऱ्यांना बोलते की गेम दिसत नाही आहे, मग हिचा काय गेम आहे. आणि नंतर मग ते भांडण चालू झालं. आणि नंतर मग ती दिव्याच्या काय मनात होतं काय खरंच माहिती नाही. कारण आता हा 4th वीक आहे. ती म्हणतात की झोपत पण नाही रात्री. का झोपत नाही तेही माहिती नाही आहे. म्हणजे ती हे पण म्हणाले राकेशला की दादा मला सांगतो झोप झोप. ते त्यांनी तोही पॉईंट काढला की ही रात्री झोपत नाही, मग ती दिवसा झोपते. नंतर ही बोलायला लागली नाही, मला बिग बॉसला माहिती आहे की मी कधी झोपायचं हे मी आणि बिग बॉस बघून घेऊ. मला नाही बरं वाटत तर मला सांगितलं आहे डॉक्टरांनी. नंतर बिग बॉस बोलले की खोटं बोलतेस तू म्हणून. त्यांची नाही, मी खोटं नाही बोलत. आणि नंतर मग बोलते की त्यांनी डॉक्टरांनी मला सांगितलं तुम्हाला पाहिजे तेव्हा कंबर वगैरे दुखते तर तुम्ही पाहिजे तेव्हा रेस्ट घ्या, पण त्यांनी सांगितलेलं झोपायचं नाही. आणि तिथे तिने मग धमकी दिली. आणि खरंच वर्स्ट होतं ते. म्हणजे तिचे मी शब्द लिहून घेतले. बाहेर सरकार म्हणून वावरते आणि हातात तलवार ठेवते. भले ती तलवार आता घरी आहे, याचा अर्थ असा नाही की इथल्या गोष्टी विसरेन आणि बाहेर जाऊन ती तलवार चालवणार नाही. तलवार कुणावर चालवणार हे डिपेंड करतं की माझ्याबरोबर किती आणि कसे बोलत आहेत. माझ्याबरोबर लोक किती आणि कसे बोलत आहेत, लिटरली हा शब्द होते तिचे. आणि मग सगळेच भडकले. तू धमकी देतेस का, तू धमकी देतेस का. तर बोलते हां ही धमकीच समज, ही धमकीच आहे. आणि तिथे मग बिग बॉसचं पण इन्व्हॉल्वमेंट आलं आणि ते पण बोलायला लागले ही धमकी आहे, असं नाही बोलायचं. तरी ती ऐकायलाच तयार नाही. ती वरून बोलते ही धमकीच आहे. तर भरपूर काहीतरी मला वाटतं वादावादी झाली असेल, पण ते सगळं एडिट केलं गेलं. नंतर मग बिग बॉसने तो तिथे टास्क रद्द केला. आणि नंतर त्यांनी सांगितलं ह्याला राकेशला आणि दिव्याला आतमध्ये कन्फेशन रूममध्ये बोलवलं. आणि मग कन्फेशन रूममध्ये बिग बॉस बोलतातही तिला की कसं आहे ना की आपण रागाच्या भरात बोलून जातो, तर आम्हाला सगळ्यांचीच काळजी आहे, तुमची पण काळजी आहे, बाकीच्या कंटेस्टंटची पण काळजी आहे, पण हे तुम्ही असं नाही बोलायला पाहिजे. आणि त्यांनी राकेशला सांगितलं, राकेशला आम्ही याच्यासाठी बोलवलं की कोणीतरी असावं विटनेस. आणि त्याच्यासाठी राकेशला त्यांनी बोलवलं. राग आला तरी बोलतात, पण मर्यादा असते, मर्यादा ओलांडायच्या नसतात. राकेशवरती पण एवढं काय काय झालं आहे, पण राकेशने कधी धमकी नाही दिली. तर नंतर राकेशला पण बोलले हे जे बोलली आहे हे जर रुचिता आणि अनुष्कापैकी कोणी बोललं असतं तर तुम्ही काय केलं असतं. म्हणजे इथे बिग बॉसचं पॉईंट ऑफ व्ह्यू क्लिअर दिसत होता, पण ही ऐकायलाच तयार नव्हती. आणि मग ती म्हणजे तिच्याकडनं सॉरी एक्सपेक्ट केलं जात होतं, पण ती सॉरीच बोलली नाही. माहिती नाही कुठला तिचा म्हणजे त्या ॲटिट्यूडनीच ती आलेली. कन्फेशन रूममध्ये जाताना त्याच्या पॅसेजमध्ये तिचं तेच होतं, मी सॉरी नाही बोलणार. तर ते कळलं नाही दिव्याचं. खरं ना
कळायला पाहिजे की एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपण आलेलो आहोत आणि तुम्हाला एवढीच मोठी अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. आता किती कंटेस्टंट्स असतात, त्याच्यापैकी तुम्हाला ते निवडलं जातं. तर ही केवढी मोठी अपॉर्च्युनिटी आहे. तिने आज दिव्याने खरं पूर्ण ह्याच्यावरती ना पाणी टाकलं. तिने असं नव्हतं करायला पाहिजे होतं. एक सॉरीने सगळा मॅटर सॉल्व झाला असता, पण ती नाही बोलली सॉरी. त्याच्यानंतर मग ही बघितलं बिग बॉसनी की ही काहीच बोलायला तयार नाही आहे. नंतर ती हळूच हे पण राकेशला बोलते. राकेश बोलतो तिला की हे बोलू नकोस, तर म्हणते मी बाहेर पण अशीच बोलते. तर नंतर ते पण हिट ऑफ द मोमेंट आपण हे बोलून जातो, तर असं नाही करायला पाहिजे. इवन राकेश पण हेही बोला, ही प्राऊड करण्याची गोष्ट नाही आहे. पण आता काय करू शकतो. शेवटी बिग बॉस बोलला की आम्ही तज्ज्ञांचे सल्ले घेऊ आणि नंतर मग उद्या बोलू. आणि नंतर मग त्यांनी सांगितलं की जे दुसरा टास्क आणला, त्याच्यामध्ये सांगितलं की जे भाई इंजर्ड आहेत, मानसिकरित्या बरोबर नाही आहेत वगैरे, तर ते या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेऊ नाही शकत. रितेशचं हे होतं, तर पिकल बॉलचा गेम होता पुणे युनायटेडचा, आणि मग तो झाला. त्याच्यानंतर किचन चॅलेंजचा आला, पितांबरी टास्क आला, ते डिश वगैरे धुवायचे होते वगैरे. मग त्याच्यामध्ये ती ए टीम वगैरे जिंकली वगैरे. म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये एवढं सगळं भरपूर काय काय होतं ना, तर ते हे छोटे छोटे टास्क ठेवायचे होते उद्या परवावरती. त्या लोकांनी सगळंच हे करत होतं, कारण ते जो टास्क झाला ते ह्याचा करायचा, फुल्ली मारायचा चेहऱ्यावरती की कोण तुम्हाला वाटतं की ते डिझर्व नाही करत आहे, पिकनिकला आलेत वगैरे. कितीतरी जणांचं दाखवलंच नाही. म्हणजे दाखवलं एडिटिंगमध्ये जेव्हा दाखवत होते, जेव्हा दिव्या तेव्हा सचिन बिचिनवरती असे त्या फुल्या वगैरे मारलेल्या दाखवल्या. तर ते सगळं कोणाचं काहीच दाखवलं नाही. ते का दाखवलं नाही, एडिट केलं आणि हे बाकीचं भलतं सगळं दाखवत बसले. तर ते त्यांनी तसं कंप्लीट करायला पाहिजे होतं. आणि मग इथे सांगितलं की इथे बिग बॉसने परत दुसऱ्या दिवशी दाखवलं की ते सर्व समान आहेत, नियम पाळणं गरजेचं आहे. नंतर मग इथे तुम्ही हिंसा करणे किंवा जीवे मारण्याची धमकी देणे याचं उल्लंघन आहे. सो तुम्ही धमकी नाही द्यायला पाहिजे होती, तर याला आपण जबाबदार आहात. नंतर आणि बघितलं की आपल्याला काही खंत नाही आहे आणि पश्चाताप नाही आहे. तो खरंच तिचा तो ॲटिट्यूड होता ना, तो तिला काहीच खंत नव्हती आणि पश्चातापही नव्हता. नंतर की लोकांनी तुम्हाला भरघोस मताने टिकवून ठेवलं, पण तुम्ही त्यांचा अपेक्षाभंग केला, म्हणजे फॅन्स लोकांच्या गोष्टी. तर मग नंतर म्हणजे आम्ही दंडस्वरूप तुम्हाला निष्कासित करत आहोत. आणि मग तरी मग सगळेजण बोलले तिला सॉरी बोल वगैरे, सॉरी बोल. तर ती म्हणते सॉरी बोलेन पण मी जाईन. म्हणजे शी हॅज डिसायडेड. काय झालं होतं कळत नाही, ते घरच आहे असं. हे लोक सोडत ओरडत आहेत, भांडत आहेत, इरिटेट झाली होती. काय झालेलं, एक तर एवढं 24 तासामधनं हे लोक आपल्याला 1-1.5 तासाचं दाखवत आहेत. तर आणि काय झालं होतं, प्रत्येकजण वेगवेगळ्या माहोलमधून आलेला असतो. तो कोणाला तो माहोल जमतोय, नाही जमत आहे. तर ती सरळ तेव्हाच बोलली मी सॉरी बोलेन पण मी निघून जाईन. आणि नंतर मग ते निघून जाताना पण ती कोणाला भेटली नाही भेटली तेही काही व्यवस्थित दाखवलं नाही. आणि अशा रीतीने तिचं इविक्शन झालं. सो इट वॉज व्हेरी शॉकिंग डे. खरंच म्हणजे पूर्ण बिग बॉसच्या हिस्ट्रीमधला असा कधी एपिसोड नव्हता जो असा झाला आहे की अशा रीतीने कोणाचं तरी इविक्शन. म्हणजे कोणी कसं काय मारतंय बिरतंय आणि त्यांना बिग बॉस काढतायत बिरताय येतं, पण हे काहीतरी वेगळंच होतं. तर इथे थोडंसं समजायला पाहिजे होतं, पण नाही समजले. तर आता बघूया उद्याच्या भाऊच्या धक्क्यावरती काय होतं आहे. तर हे भाऊच्या धक्क्याच्या म्हणजे आधीच काही लोकांनी तिचं इविक्शन करून टाकलं. तर आता इविक्शन होणार आहे की नाही होणार आहे, आता कोणाचं इविक्शन होईल. आणि भाऊचा धक्का आता उद्या बघायला पाहिजे. परत तसाच तो म्हणजे अगदी म्हणतात ना बोर धक्का आहे की डॅशिंग धक्का आहे. डॅशिंग इन द सेन्स कोणाला ऐकवलं आहे नाही ऐकवलं आहे, काही करणार आहेत भाऊ. भाऊंना विनंती आहे प्लीज भाऊ लेफ्ट राईट घ्या, त्या रुचिताला काहीतरी बोला, काहीतरी लोकांना सांगा, हे करू नका हे करा, काय केलं पाहिजे. इट्स अ रिक्वेस्ट मेकर्सना सुद्धा. तुम्ही असं हलक्यामध्ये तुम्ही कंटेस्टंटना बोलतायत ना, हलक्यात घेऊ नका. आम्ही तुम्हाला सांगतोय प्लीज हलक्यात नका घेऊ. नीट विकेंडचा वार तुम्ही प्रेझेंट करा.
तर आम्ही त्याच्याशीच वाट बघत असतो. सो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.